नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. तर हा बघा किती छान असा घागरा आहे आणि त्यावरचा आपल्याला 28 छातीचा प्रिन्सेस कट हा ब्लाऊज शिवायचा आहे घागऱ्यावरचा. तर ज्या ताई नवीन आहेत त्यांना जमत नाही आहे प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला, तर चला आपण आता 3/4 हा अस्तरचा ब्लाऊज आहे घागऱ्यावरचा. तर याला अस्तरसुद्धा घ्यायचं आहे आणि घागऱ्यासोबत छान असं फॅब्रिक आलेलं आहे सिल्कचं, ते सुद्धा यूज करायचे. तर येथे मी माप टाकून घेते बघा. पहिले मी अस्तरवरती माप टाकून घेते. तर 7 इंच छातीचा भाग चौथा, 30 इंच छातीचा हा ब्लाऊज घेतलेला आहे. 28 इंचाचं माप आहे पण 30 इंचाचा मी घेतलेला आहे. याची उंची घेतलेली आहे 13.5 इंच. 5.5 इंच याचा मोंडा घेतलेला आहे, 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 1 इंचावरती इथे मी छान असा आकार देऊन घेतलेला आहे आणि 2.25 इंच गळा घेतला आहे. खाली 5.5 इंचावरती समोरचा गळा घेतला आहे. त्यानंतर खालच्या साईडने 3 इंचावरती बघा इथं टक्स पॉईंट काढायला लागले मी आणि 4 इंचावरती उभा असा आपल्याला मार्किंग करून घ्यायची टक्ससाठी आणि 1.5 इंच साईडने मार्किंग करायची टक्स पॉईंटसाठी. आणि जो मोंड्याचा भाग आहे त्या साईडने आपल्याला प्रिन्स कटचा असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि समोरच्या गळ्याचा गोल शेप देऊन घेतला आहे आणि इथे मी आता कटई करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला मोंड्याच्या साईडने कटई करून घ्यायची आहे. मागचा आणि पुढचा दोन्ही भाग सेम ठेवायचे आहेत. आता दोन्ही पार्ट मी ते वेगळे वेगळे करून घेते आणि जिथं आपली गळ्याची रुंदी टाकलेली आहे तिथे मी मार्किंग करून घेतलेली आहे बघा. कैचीने कट मारून घेतलेला आहे. तर आता हा जो सिल्कचा आपल्याला ब्लाऊज पीस सोबत कपडा आलेला आहे त्याच्यावरती आपण जे अस्तरवरती मार्किंग केली ते आपण त्याच्यावर ठेवून सेम कट करून घेऊया. नेट आणि सिल्कचा कपडा आणि अस्तर असे 3 फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचेत बघा. तर मी हे दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केलेत. आता ह्या सिल्कच्या कपड्याचे सुद्धा पार्ट वेगळे करायचेत आपल्याला आणि समोरचा पार्ट मी ठेवून घेतला इथं आणि जशी आपण मार्किंग केली त्या पद्धतीने आपण आता कट करून घेऊया. खूप छान असा ब्लाऊज हा बसतो. समोरचा गळासुद्धा मी तर कटिंग करून घेत आहे आणि जो प्रिन्स कटचा आपण खाली टक्स पॉईंट दिला होता तो सुद्धा मी कट करून घेतला आहे. आता बॅक साईडचा आपण कट करून घेऊया. जे टक्स पॉईंटसाठी 2 इंच मी काढले होते ते मागच्या भागातून आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि जो आता नेटचा कपडा आहे त्यावरती आपण कटिंग करून घेऊया. जी वर्कची डिझाईन आहे ती बराबर एकावर एक ठेवायची आहे आणि व्यवस्थित बघायची आहे, खाली वर करायची नाही. तर समोरचा भाग मी इथं ठेवून घेते बघा. शोल्डरच्या मधोमध ती डिझाईन येते अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. जो बंद भाग आहे तो आपल्या साईडने ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचे थोडा अंतरावरून. समोरचा गळासुद्धा मी ते कट करून घेते. बाकीचे पार्टसुद्धा आता ही डिझाईन आपल्याला समोरून यायला हवी. बॅक नेकला आपल्याला हुक लावायचे आहे आणि फ्रंट साईड आपल्याला बंद ठेवायचे आहे. तर ह्या पद्धतीने डिझाईन समोरून पूर्ण येते आणि इथे बघा बॅक साईडचा आता भाग आपण काढून घेऊया. जी डिझाईन आहे ती व्यवस्थित आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायची. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि अस्तरचा जो बंद बाजूचा भाग आहे तो सुद्धा आपल्याकडे ठेवायचा आहे. तर मी ते गळा आखून घेते बघा. जेवढी आपली डिझाईन आहे तिथपर्यंत आपल्याला हा गळा घ्यायचा आहे. तर 7 इंचावरती मी मार्किंग केली आणि इथे मी मार्किंग करून घेत आहे आता. आणि जसा आपला डिझाईनचा आकार आहे त्या आकाराने आपल्याला इथे अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचे आहे. पान आकार त्याचा आहे तर मी इथे पान आकारावरती मार्किंग करून घेतली. त्यानंतर हा कपडा आपला डबल करून घेतला आहे आणि डिझाईन व्यवस्थित ब्लाऊज पीसची जशी डिझाईन आहे ती एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि बंद बाजूवरती आपल्याला हा अस्तरचा बंद बाजूचा कपडा ठेवायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. आणि जो सिल्कचा कपडा आहे, सिल्कचा कपडा आणि अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे आपण जसं ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचे. नंतर समोर येथे मी गळासुद्धा कट करून घेत आहे पान आकारावरती. जास्त काही आकार दिलेला नाही पान आकाराचा.
तर इथे बाहीची कटिंग आपण करून घेऊया। तर 4 फोल्ड मी हा कपडा करून घेतलेला आहे। बंद बाजूने आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे किती आहे ते, आणि आता हे दंडगेर खालच्या साईडने मी दंडगेर टाकून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपले जसे बाहीचे माप आहे तसे टाकून घेतलेत। आणि छातीचा चौथा भाग आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि आकार देऊन बाहीचा आपल्याला इथे मी बाही कट करून घेतली आणि जो सिल्कचा कपडा आहे त्याच्यावरती सुद्धा आपण बाही कट करून घेऊया। या पद्धतीने मी याच्यावर सुद्धा कट करून घेतलेली आहे बाही। हा कपडा थोडा शिल्लक सोडला आहे कारण चोपडा कपडा असल्यामुळे शिलाईत जास्त पाहिजे। त्यानंतर आपल्याला फिनिशिंगमध्ये अस्तरच्या मार्किंगवरच आपल्याला तो कपडा पूर्ण कट करून घ्यायचा उरलेला। आणि हे बघा आता जो आपला मेन ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याच्यावरती मी बाही ठेवून कट करून घेते, थोडं अंतरावर कट करून घेते। शिवल्यानंतर आपण याला बाकीचा जो साईडचा कपडा आहे तो कट करून घेऊ शकतो। तर कधी एक्स्ट्रा कपडा ठेवायचा, तर हे बघा इथे मी अस्तर आणि जो सिल्कचा कपडा आहे तो जॉईंट करून घेतला आहे। आता ब्लाऊज पीसचा कपडा खाली ठेवून त्यावरती आपल्याला जो सिल्कचा कपडा आहे तो वरच्या साईडने आला पाहिजे, म्हणजे शिलाई मारून आपण पलटी मारली का सिल्कचा कपडा आपल्याला नेटमध्ये दिसेल। तर मध्यभागी आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे। आणि आता मी गळ्याला शिलाई मारून घेतली। आता इथे खालच्या साईडने कमरेच्या साईडने सुद्धा मी इथे शिलाई मारून घेते। ही शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। जो साईडचा कपडा आहे तो बघा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आणि गळ्याला आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे इथे आणि पलटी मारायचा आहे बघा गळा अशा पद्धतीने। आणि जो सिल्कचा कपडा आहे बघा तो वरच्या साईडनं आला आहे। तर शिवायच्या वेळेस काय करायचं आहे आपल्याला, जो सिल्कचा कपडा आहे तो वरच्या भागाला आला पाहिजे, म्हणजेच तो पलटी मारल्याच्या नंतर व्यवस्थित वरच्या साईडला येईल। शाईनचा कपडा आहे तो आणि नंतर आपल्याला सर्व साईडने शिलाया मारून घ्यायच्या आहे। सर्व आपल्या साईडच्या शिलाया मारून झाला का आपल्याला साईडचा पूर्ण कपडा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण समोरचा भाग जोडून घेऊ। शिवल्याच्या नंतर हा एक्स्ट्रा कपडा कापून टाकायचा, पण कटिंग करायच्या वेळेस एक्स्ट्रा कपडा ठेवायचा, ज्या नवीन ताई शिकतात त्यांनी। तर बघा इथे आपला बॅकनेकचा पार्ट तयार झाला आहे। तर आता मधोमध आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि बॅक साईडला आपल्याला हुकाचे पट्ट्या जोडून घ्यायची आहे, हुकाची पट्टी जोडून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने डाव्या हाताची पट्टी जोडून घेते मी पहिले। अशा पद्धतीने पट्टीला दुमड मारायची आहे आणि अशी एक शिलाई देऊन घ्यायची। वरच्या साईडने थोडंसं कैचीनं कट करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथे छोटासा खालच्या साईडने सुद्धा शिलाई द्यायची। वरचा कपडा आकाराने दाबून परत फोल्ड करून आपल्याला परत एक शिलाई मारून घ्यायची। इथे आपली हुक पट्टी तयार झालेली आहे आणि परत एक साईडने अर्धा इंचावरती शिलाई मारून रफ करून घ्यायचं आहे। हे बघा आपली हुक पट्टी तयार झाली। त्यानंतर आपल्याला हुकाच्या घराची पट्टी तयार करायची, तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टीसुद्धा जोडून घ्यायची आहे आणि वरच्या गळ्याच्या आकाराने पट्टीला दुमड मारून शिलाई मारून घ्यायची आहे, दाब शिलाई। त्यानंतर बघा जो वरचा कोना आहे तो आपल्याला गळ्याच्या आकाराने बराबर दुमडून इथे रब करून घ्यायचा आहे वरच्या साईडने, जेणेकरून हुक लावता वेळेस ते सटकलं नाही पाहिजे। तर बघा ह्या पद्धतीने मी हुकाचे घरं करून घेत आहे। गळा जास्त काही मोठा नाही, छोटाच गळा आहे, तर 4च हुकाचे घरं मी इथे तयार करून घेतलेत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून घ्या आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला रब करून घ्यायचं आहे, दाब देऊन घ्यायचा बघा, इथं लॉक करायचं आहे। त्यानंतर मी आता याच्यावरती कच्ची शिलाई मारून घेणार आहे, 5 इंचाची शिलाई। आता मी लेस लावून घेते बघा, इथं कोणती सूट होती लेस ती बघत होते मी इथं। तर इथे मी मल्टी कलरची लेस लावून घेते, घागऱ्यावरती मल्टी कलर आहेत त्यामुळे। तर खूप सुंदर असं लुक ह्या ब्लाऊजला ह्या लेसमुळे आलेला आहे बघा। पान आकार देऊन मी इथे लेस लावून घेत आहे। तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण लेस लावून आता घेतलेली आहे। तर आपण हा पार्ट पूर्ण फिटिंग होईपर्यंत इथे मी 5 नंबरची शिलाई मारून घेत आहे। नंतर आपल्याला त्याला हुक लावायचे, तर आता मी इथं टक्स मारून घेते। शोल्डरच्या मधोमध आपल्याला 3.5 ते 4 इंचावरती टक्स मारून घ्यायचे आहेत। बघा आपला बॅकनेक तयार झाला आहे। आता फ्रंटचं पण मी अस्तर आणि जो सिल्कचा कपडा आहे तो जोडून घेतला आहे आणि नेटचा कपडा आपला खाली ठेवायचा आहे, त्यावरती आपल्याला
हा जो आपण जोडून घेतलेला आहे अस्तरचा आणि सिल्कचा कपडा, तर सिल्कचा जो भाग आहे तो वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि अस्तरचा भाग जो आहे खालच्या साईडने मध्ये दबला पाहिजे. त्यामुळेच वरच्या साईडला आता ह्या शाईनचा कपडा आहे तो वरच्या साईडला आला पाहिजे. अशी पलटी मारल्याच्या नंतर शाईनचा कपडा वरच्या साईडला आला पाहिजे आणि ते काठावरती आपल्याला अशी गळ्यावर गोल शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडने सुद्धा आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. बघा ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे ताईंनो. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान पद्धतीने मी शिकवायचा प्रयत्न करीन आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर गळ्याला सुद्धा मी इथं लेस लावून घेते. बघा खूप छान असं लुक लेसमुळे ह्या ब्लाऊजला आलेला आहे आणि घागऱ्यामध्ये मल्टी कलर असल्यामुळे मल्टी कलरची लेस आपल्याला छान वाटते ह्या ब्लाऊजवरती आणि मी डबल एक शिलाई लेसवरती देऊन घेते. तर बघा हा आपला एक पार्ट तयार झाला आहे आणि येथे सुद्धा मी खालच्या साईडने अस्तर आहे, वरच्या साईडने सिल्कचा कपडा आहे आणि हे नेट मी बघा असं ठेवून याला सुद्धा मी जोडून घेते. आता पूर्ण साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहे. त्यानंतर जो साईडचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. छान असं आपलं हे सुद्धा पार्ट तयार झालेले आहे. तर ह्या पद्धतीने समोरचा मधातला भाग ठेवायचा आहे. त्यानंतर मोंढ्याच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. बघा टक्स पॉईंट व्यवस्थित जोडायचा आहे. वरच्या साईडने फिटिंगच्या साईडला ही जी खालची शिलाई आहे ती फिटिंगच्या साईडने दाबायची आहे आणि वरच्या साईडने छान अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्याने काय होतं तर जे धागेदोरे वगैरे आहे ते निघत नाही आणि छान असा कप आपल्या ह्या ब्लाऊजला आलेला आहे. बघा तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथं जोडून घेते. बघा टक्स पॉईंट व्यवस्थित गोल जोडायचा आहे आपल्याला, कोणताही भाग खालीवर झाला नाही. ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, खूप छान असं ब्लाऊज बसतंय. परत एक शिलाई मी शेजारीच एक शिलाई देऊन घेत आहे. 2 शिलाई मी इथं देऊन घेतलेल्या आहे दाब शिलाया. तुमच्याकडे वरलाकची मशीन असेल तर तुम्ही वरलाकसुद्धा करून घेऊ शकता. तर हा दोन्ही आपण पलटी करून व्यवस्थित खालचा भाग सरळ करून घेतला आहे. नंतर 2 इंचाची पट्टी मी खालच्या साईडने कमरेने शिलाई देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्याच्या नंतर वरच्या साईडने परत आपल्याला 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आपण याला तुरपाई करून घेणार आहे, हात तुरपाई. तर फ्रंटचा सुद्धा भाग तयार झाला आहे आणि खूप छान अशी कप पडलेले आहेत. तर बाहीला सुद्धा मी अस्तर जोडून घेतले आणि वरच्या साईडने सिल्कचा कपडा आहे. तर आपण हे नेटवरती ठेवून नेटचा कपडा सरळ ठेवायचा आहे, त्यावरती आपल्याला हा कपडा ठेवून शिलाई मारून घ्यायची. परत एकदा सांगते, जो सिल्कचा कपडा आहे तो वरच्या साईडनं आला पाहिजे, जेणेकरून तो सवासा येईल, नेटमध्ये दिसेल सिल्कचा कपडा. तर पूर्ण बाही आपली इथे जोडून झाली. परत एक मी याला दाब शिलाई देऊन घेते. बघा छान पद्धतीने याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. परत एक आपल्याला आता पलटी मारून याच्यावरती छान अशी शिलाई मारून घ्यायची. येथे आपली बाही झालेली आहे बघा तयार. आणि नंतर वरच्या साईडने आपल्याला परत शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून कपडा सरकला नाही पाहिजे. आणि जो साईडचा कपडा आहे तो व्यवस्थित आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. बघा बाही आपली तयार झाली. त्यानंतर आपण आता बाहीला लेस लावून घेऊ. बघा बाहीला सुद्धा लेस लावून घ्यायची. तुम्ही नवीन जी ट्रेंडिंग लेस आहे बाहीची ती सुद्धा लावून घेऊ शकता, पण मी इथे मॅचिंगच लावलेली आहे. आणि जो बाहीचा मध्य आहे तिथं कट मारून घेतला आहे. आता आपण इथे शोल्डर जॉईंट करून घेऊया. शोल्डर आपण इथे जॉईंट करून घेऊ. आता 1.25 इंचावरती आपण इथे शोल्डरला अंतर सोडून शिलाई मारून घेतलेली आहे. साईडची फिटिंग साईडने असा कपडा जोडून आपल्याला जो कमी जास्त भाग झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्याने. आणि शोल्डरला कमी जास्त जिथं झालं आहे तिथं लेवल करून घ्यायची.
आणि बॅक साईडचा भाग तिकडून ठेवायचा आहे आणि बराबर शोल्डरचा मध्य काढून आपल्याला अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता ताईंनो, नक्कीच सांगायचा प्रयत्न करीन। तर बघा 2 शिलाया मारून आपली इथं बाही जोडून झाली। आता मी याची अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहे। तर वरच्या साईडने मी काठाकाठाने शिलाई देऊन घेणार आहे आणि जो साईडचा कपडा आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे। दुसरी बाही सुद्धा शोल्डरचा मध्य आहे तिथे आपल्याला ठेवून जोडून घ्यायचे आहे। जो जास्त कपडा झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने आपली बाही जोडून झाली। परत एक मी याच्यावरती शिलाई देऊन घेते। त्यानंतर आपल्याला ह्या बाईला सुद्धा वरच्या साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर पलटी टाकून आपल्याला याच्यावरती शिलाई मारायची आहे, म्हणजे जे धागेदोरे वगैरे आहे ते निघणार नाही। आणि तुमच्याकडे वरलाकची मशीन असेल तर तुम्ही वरलाकसुद्धा मारू शकता, किंवा पिकोची मशीन असेल तर तुम्ही पिकोसुद्धा करून घेऊ शकता। आता आपण साईड फिटिंग करून घेऊया। सरळ दंड घेराचं माप टाकायचे, कमरेचं माप टाकायचे आणि आपल्याला ते फिटिंग करून घ्यायचे आहे। तुमचे जशी फिटिंगचे मापे आहे तुम्ही त्या पद्धतीने शिलाई मारून घ्या आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। तरी तुम्ही 3 शिलाई मारून घेतल्यात। धागे दोरे वगैरे ब्लाऊज झाल्याच्या नंतर सर्व असे फिनिशिंगमध्ये कट करायचे। ब्लाऊज खूप छान आपला शिवून झालेला आहे। तर परत एक शिलाई मी इथे टाकून घेते। याला दोरी वगैरे लावायची काही गरज नाही। गळा बॅकनेकचा छोटा आहे। खूप छान असे कफ आपल्या ह्या ब्लाऊजला आलेले आहेत। जर ताईंना व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा। आणि ह्या पद्धतीचा आपला गळा आहे। धन्यवाद।